मॅडम नाही नाही, तुम्ही त्यांचं ऐकून घ्या. तुम्ही त्यांचं ऐकून घ्या. ते काय म्हणतात तुम्ही त्यांचं ऐकून घ्या. मॅडम तुम्ही माझा हायकोर्टाचा निकाल आहे आणि मी मुलानी साहेबांना म्हटलं, साहेब मला मॅडमनी हे पत्र आणण्यासाठी पाठवलेलं आहे. तर मी म्हणत मी हायकोर्टापेक्षा मोठा आहे का? मला नोकरी करायची नाही का? हे तुम्हाला बोलले, त्यावेळेस बोलले नाही. आता त्यांनी पत्र घेऊन 1 महिना झाले. तुमच्या लॉगिनला माझं पत्र येऊन पडलेलं आहे. मला फक्त तुम्ही शिफारस पत्र पाहिजे. एक मिनिट आणि 50 लिहून दिले ना. हा आणि मॅडम माझ्या शिफारस पत्रासाठी एका सहीसाठी 50,000 रुपये मागता. तुम्ही लिहून देता मला आकडा हे बरोबर. हा माणूस एवढा सांगून राहिला की तुम्ही 50,000 रुपये लिहून दिले. करू का तुमची कंप्लेंट? करू का तुमची कंप्लेंट? सांगा बरं. याच्यापुढे लक्षात ठेवा, तुम्ही वाशिम जिल्ह्यामधल्या कोणत्याही शिक्षकाला अशी जर आर्थिक मागणी केली तर मी तुम्हाला एक तर एंटी करप्शन मध्ये देईन, नाही तर तुमची कंप्लेंट करेल. समजलं का? हे पहा, लक्षात ठेवा. मॅडम ऐका लिहून देत नसता, तिथं लिहिता तिथं खोडता, आम्हाला सगळं माहित आहे. आणि एक मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल तरच लोक बोलतात. जर तुम्ही असं काही केलं नाही तर कोणाची हिंमत होत नाही बोलायची. एवढे हे शिक्षक बोलून राहिले, तोंडासमोर बोलून राहिले, तुम्ही 50,000ची मागणी केली. खोटं बोलते का माणूस? काय डोक्यात फरक पडला नाही त्याच्यात? हा तुम्ही हुशार आहे ना. तुम्ही बरोबर तिथंच लिहिता, तिथं खोडता ना. तुम्ही त्यांच्या शिफारस पत्रासाठी तुम्ही 50,000ची मागणी करता. फायली भरायला वेळ नाही लागत. फायली भरायला वेळ नाही लागत. लगेच फायली भरल्यावर एंटी करप्शन मध्ये जाते ना माणूस, तर तेव्हा समजते कसं असते. तुम्हाला काय माहित आहे? तुम्हाला काय माहित आहे? लोक चिडले ना तर एका दिवशी बरोबर ते बत्ती फ्यूज. हे समजलं का? 24/10 पासून फाईल तुमच्याकडे पडलेली आहे. शिफारस पत्र, साधं शिफारस पत्र नाही देऊ शकत. 50,000 रुपयाची मागणी करते बाई. 4.5 महिने झाले. 4.5 महिने झाले. कोणाच्या बाजूला आहे? किती खोटं बोलतो? 4.5 महिने झाले. नाही, मी तुमची कंप्लेंट शिक्षण मंत्र्याला करणार आहे. बिलकुल करणार आहे. करणार म्हणजे करणार.